कोकणात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सध्या आंब्यावरती जी आहे ती संक्रांत आलेली पाहायला मिळते आहे। आपण रत्नागिरी शहरातल्या अशाच एका बागेमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की जवळपास या ठिकाणी 62 मिलीमीटर इतका अवकाळी पाऊस झालेला होता आणि या पावसामुळे सध्या आंब्याच्या मोहरावरती बुरशी आणि मोहर जो आहे तो काळा पडण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आंब्याचा जो मोहर आहे तो या ठिकाणी काळा पडताना पाहायला मिळतो आहे। नेमकं सध्या या अवकाळी पावसाचा फटका कसा बसला आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आंबा बागायतदार आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने सध्या मोहरावरती याचा परिणाम झालेला आहे? नमस्कार, मी प्रदीप सावंत, गाव नाचणे। माझ्या बागेमध्ये इथे मंगळवारी पहाटे म्हणण्यापेक्षा रात्री 12-12:30च्या दरम्यान पाऊस चालू झाला आणि पाऊस भरपूर, तो जवळजवळ 3 तास पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे मोहराला फटका बसलेला आहे। अवकाळी पावसामुळे हा फटका बसलेला आहे, त्याच्यामुळे मोहर काळा पडतोय, बुरशी येण्याची शक्यता आहे, तुडतुडा पण वाढला आहे, थ्रिप्स पण वाढला आहे। त्याच्यामुळे फार नुकसान ह्या वर्षी होणार आहे। आम्ही पालकमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी ह्याच्याकडे लक्ष देत नाही। हे जे नुकसान आमचं होतं हे नुकसान आमचं कोण भरून काढणार काय? बरोबर आहे, नक्कीच तुम्ही बघू शकता की ही आंबा बागायतदाराची व्यथा आहे। खऱ्या अर्थानं जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्याचा सर्वात मोठा फटका फळांचा राजा या आंबा पिकाला या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। जो मोहर पुढचं पीक येण्यासाठी आवश्यक असतो तोच सध्या काळा पडताना पाहायला मिळतोय आणि याच्यावरती सध्या रोग पसरलेला आहे, त्यामुळं आंब्याचं पीक या ठिकाणी धोक्यात आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।